अनुश्री यूट्यूब चॅनल. तर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं. आज मुंबईत मस्तपैकी 2 दिवस झाले पाऊस पडतोय, मस्त थंड क्लायमेट आहे बाहेर. तर आज आम्ही एक व्हिडिओ शूट केला आहे आपल्या डेली रुटीनचा. तो संध्याकाळी आम्ही अपलोड करणार आहे. तो तुम्हाला कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आणि जे कोणी नवीन असतील यूट्यूबर त्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या. शिकली माझे शेड बोलायला येतं मला. तर आताचा याच्यानंतर जे काय आमचे ब्लॉग असतील डेली ब्लॉग खूप दिवस झाले आपले, खूप म्हणजे खूप मोठा गॅप झाला. मी दर टायमाला येते आणि दर टायमाला मी तेच फर्स्ट व्हिडिओ आणि याच्यानंतरचे खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत. ते लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतील ते व्हिडिओ. तर आपल्या व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या, सपोर्ट करा. खूप लवकरच आपले स्ट्रॉंग फॅमिली होणार आहे 1000ची. तर असंच आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि आमचे डेली ब्लॉग पुन्हा शेड पण आता जोमाने आलेत आपल्या चॅनेलवर सोबत असणारे. आधी तर होतेच पण आता शेड पण स्वतः समोर असणार ब्लॉग मध्ये. गिफ्ट ऑर्डर केलंय आता. वीर काय बबडे हे बघ तुला मग काय आणलंय बघ. हे बघ गिफ्ट आहे गिफ्ट. आम्ही बोलतोय बच्चा आहे बघ. येणार आहे तू? काय झालं सोना? हे बघ खोललं बघ. हे बघ तुला आवडतं ना टीथर? आवडतं ना टीथर? काय आणलंय? हे वीरला काय आणलंय? टीथर आहे आणि ते फ्रुट्स निपलर आहे बेबीसाठी. ह्याच्यात फ्रुट्स वगैरे असे कट करून थोडे असे उकडून टाकू शकतो. कट करून टाकायचं आणि ते रस जाणार तोंडामध्ये. काय काय आलंय ना हे आलंय ॲमेझॉन वरून. आम्हाला आलंय म्हणजे आम्ही ऑर्डर केले त्याच्यामुळे आलंय. ऍक्टिंग कर रहा है. कितीचं आहे? 525. 525 रुपयाला बेबीचं टीथर आहे. बेबी फिडिंग ना. कट करून याच्यामध्ये टाकायचं. तर ठीक आहे ना, आपण ट्राय करून बघू ना. आपण आपल्या बाळाला देऊन बघू ना. आणि त्याला आहे ना ते दात आल्यामुळे त्याला नुसतं खायचं चाललंय. तर त्याला टीथर वगैरे सगळं आणून झालं पण आमचं सगळं तोडम ताडी पण झाली. टीथर पण याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. पण ठीक आहे आपण बघूया कशी आहे क्वालिटी. मी तुम्हाला सांग. पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलंय. हे 10 मिनिटं ठेवलेलं चांगलं आणि आपण ट्राय करतोय. फर्स्ट टाइम देतोय. बारीक केलंय का याच्यात? बसणार नाही. बारीक आहे काय? मोठी ठेवली तसंच आहे ते चोपणार ना. लांब लांब हे कशी काय फुल झाली? लांब लांब कमी कर, छोटे कर ना. हे छोटे आहे का आपलं? कारण की बारीक बारीक किसून केलं ना. वीर काय झालं? हे बघ काय आहे. बापले पाण्याला भूक लागली. चल 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 चल. हे झालं. हे बघ काय बघ. हे बघ सोना काय आहे सोना. मला माहित नाही ते कसं आहे अजून. त्यासाठी नवीन आहे. कसं आहे बच्चा? एक नवीन आहे ना. कसं आहे बाळा? तू बघतोय काय नवीन आलंय? काय नवीन आहे? काय राणी? येशो ना. The next day. काय स्पेशल आज नाश्त्याला? तुमचा फेवरेट काय साबुदाणा वडा विथ दही आणि चटणी. कोणती चटणी? शेंगदाण्याची चटणीपेक्षा तुला माहिती आहे मला काय आवडतं? आपलं फेमस नाशिकचं. मग झिरकं नाही केलं काय फायदा? मग वडे खायला मजा नाही येणार. उपवास नाही पण वडे खायला साबुदाणा खिचडी अशी काही झिरकं पाहिजे आपलं झणझणीत, मग मजा येते. उपवास नाहीये असं शेटला आवडतं म्हणून नाश्ता आहे. असं काय नाही ना. उपवासाने जास्त बनवायचं असं काय लिहिलंय का कुठं?
कुरकुरीत गरम गरम साबुदाणा साबुदाणा वडे रेडी आहे. देवाला पहिले निवड. आपण नैवेद्य ठेवूया देवाला, मग चालू करूया. म्हणजे असं काही नाही, आम्ही संध्याकाळी पण जे पण काही बनवू घरामध्ये देवाला नैवेद्य ठेवतो, हा देवाला ठेवते नैवेद्य. त्याच्यानंतर आपण खातो. थोडं काही असेल, मसाले भात, मिरची भाकर, जे काय आमच्या घरामध्ये आम्ही बनवतो तर ते आम्ही देवाला नैवेद्य म्हणून ठेवतो. A few moments later. खूप दिवसापासून आपल्याला हा प्लॅन करायचा होता बाळाचं अन्नप्राशन करायचं, जे की बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला वरचं सॉलिड फूड वगैरे देतात. थीम तर मी बनवलेली, पण आता हे अन्नप्राशनचं डेकोरेशन वगैरे करायला 2 जण तरी पाहिजे, कारण की आमचं बाळ पण सारखं आहे बघा, आता पण त्याचा मध्ये मध्ये आवाज येतोय. एकाने बाळाला सांभाळायचा आणि छोटी मोठी हेल्प तर मी करतच होती शेटला, पण ते डेकोरेशन वगैरे करायला आणि बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, तर काही शूट झाल्या तर काही विसरल्या, कारण की आमचं बाळ हट्टीपणा रडत होतं, तर त्याला घेऊन त्याला सांभाळून बघा आता पण ते रडतंच आहे, तर त्याच्यामुळे ते लेट झालं. आणि हे कसं आपल्या आठवणी असतात, जेणेकरून की त्याच्यामुळे शेट तर मला दर टायमाला सांगत असतात, ठीक आहे थोडं लेट झालं तरी चालेल, पण ते आपण करायचं, कारण की बाळाला मोठं झालं तर त्याला असं त्याच्या आठवणी आपल्याकडे काहीतरी राहिल्या पाहिजे, मेमराईज केली पाहिजे ना लहानपणाची. तर त्याच्यासाठी आमचा जीवाचा आटापट्टा असतो. बाळासाठी जे काय असेल लेट होतात थोड्या गोष्टी, आणि तुम्ही समजून घ्या. आणि आपले ब्लॉग, डेली ब्लॉग तर येणारच, थोडे मागे पुढे होतील. तर अशा प्रकारे बाळाला टेंट केला आहे शेटनी, आणि साईडने बलून वगैरे लावले. आपण हे केलं, पण याला आता कसं करणार आहे? करेगा, तेरा पती सब करेगा, टेंशन मत लो. ते विचित्र नाही वाटणार का? हे भारी वाटतं. तर टेंटच्या वरून दिसतंय आणि आतमध्ये जागा पण छोटी आहे. हे वरून दिसतं तर मग काय झालं, त्यांच्या वरूनच दिसणार होतं. विचित्र नाही वाटणार का? बरोबर लावल्यावरती बघ, आता नको म्हणू. हा नाही, हे तर मी बघितलंच नाही, आणि हे डेकोरेशन आपण चॉईस केलं. माझ्या पण डोक्यात नाही आलं, डेकोरेशन चेंज ते ऐन मोमेंटला डायरेक्टली लास्टला बघितलं की त्याच्यामध्ये हे पण आहे. खराब नाही वाटणार का? काय खराब होतं. ते बघा ना, ते वरून आहे, ऍक्च्युली आतमधून पाहिजे होतं. असं काही नाही. कसं वाटतंय? नाही चांगलं वाटत आहे, एवढी मेहनत केली आहे. छान वाटतंय. करेगा सब में. मला वाटलं की विचित्र वाटतं की काय, छान वाटतंय. सबर का बोला. मी तेच म्हटले, ऐन मोमेंटला असं दिसलं, बोले अभी सब खराब हो जाएगा, पूरा इतना टाइम भी वेस्ट गया और ये ऐन मोमेंट में कुछ ना कुछ होएगा. हम है ना, काहे खराब करेंगे, हम है, सब करेंगे. तुम टेंशन ना लो. वाव, मस्त वाटतंय. ठीक आहे, चलो. हे ऍक्च्युली अशी आयडिया नव्हती आमचं, आम्हाला फक्त बलून लावायचे होते आणि बस अन्नप्राशन, आणि हे टेंटचं अचानक ऐन मुमेंटला असं वाटलं ठीक आहे काहीतरी युनिक करून बघूया आपण, तर म्हणून हे असं केलं. पण छान वाटतंय, छान वाटतंय एकदम मस्त. A few moments. तर बऱ्यापैकी अर्ध डेकोरेशन झालंय, आणि बाळाचं अन्नप्राशनचं एक कार्ड आहे, त्याला एक स्टिक लावायची. हे 25 ते 30 कार्ड आहेत, तर याच्यात अर्धा तास तरी जाणार आहे. तर ठीक आहे, चलो. किती वेळ, आजचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच गेला या थीममध्ये. इट्स माय अन्नप्राशन, इट्स माय मीन्स आमच्या बाबूचं. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर छान वाटते असं एक करून शेडने लावलंय सर्व. हे मी डबल एक काय, इट्स माय अन्नप्राशन. आय एम इथं ते बघू, नाही ते करा, हे कर ना, सेम आहे ना. मोस्ट एक्साइटिंग. ओके, असं आहे काय. तर आपला हा अन्नप्राशन थीमचा फायनल लुक कसा वाटतोय? आय एम रेडी टू ईट माय फर्स्ट बाउल ऑफ राईस. आय लव्ह मॉम डॅड. टेस्ट ऑलवेज द मोस्ट एक्साइटिंग. अन्नप्राशन सेरेमनी. फर्स्ट टेस्ट ऑफ सॉलिड फूड्स. माय बेबी फर्स्ट अन्नप्राशन. माय फर्स्ट बाउल ऑफ राईस. शेट,
माय बेबी फर्स्ट अन्नप्राशन ते बलूनवर मिडल मध्ये ठेवायला लागत होतं मग असं वाटतंय. माय बेबी फर्स्ट अन्नप्राशन आहे ना, कुठे इथे हे पाय इथं हे वालं कुठे तिथं मिडल मध्ये ठेवायला लागत होतं. नाही वाटत असं त्याच्या हातामध्ये पकडायला द्यायला. काय ना ती निघेल ती इझी याला लावेल मी. त्याच्या हातामध्ये फोटो काढतो ना, काढून आपण नाही. अच्छा टेप लावलाय हो, पकडा. आमचं बाळ बघा, आमचे बाळ रेडी झाले. बऱ्यापैकी पूर्ण डेकोरेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. छान वाटतं ना, लाईट वगैरे साईडला बलून आणि टेडी वगैरे. हे 22 का 26 होते वाटतं ते कार्ड, पण बरेपैकी थोडेफार ठेवलेत, थोडेफार नाही ठेवलेत. तर घरामध्ये जे काय होतं ॲपल, डाळी, मुगाची डाळ, मसूर, कॅडबरी, चॉकलेट, जेली, जेम्स, ॲपल, बनाना, कुरकुरे, फ्रुटी, बाळासाठी परत ते ओरिओ बिस्किट, जे काय आहे पॉसिबल तेवढं ठेवलं आहेत. आणि आपण ती बिस्किटांची ट्रेन आणि डायनिंग टेबल वगैरे चाललेलं बनवायचं, पण त्यासाठी टाईम नाही भेटला. कारण की आमचं बाळच मध्ये मध्ये रडतं, त्याला बघायला, सांभाळायला. आणि शेडला पण टाईम नव्हता तेवढा, कारण की ते ट्रेन बनवायला, बिस्किट बनवायला खूप वेळ निघून जातो. तर आणि परत ते नंतर उभं ठेवण्यासाठी जसं आपलं छोट्या पद्धतीत आम्ही केलं आहे हे. आणि हे खूप छान वाटतंय शेड बरं का. शुभ अन्नप्राशन. मला तेच वाटलं गेम होतो की काय आता शेवट एंडिंगला. ऐसा लगा मुझे क्योंकि इतना अच्छा किया और सब जाता है की काही भारी वाटते. अशा प्रकारे केलंय आमचा व्हिडिओ. आमचा खूप वेळ गेला, पण चलो फायनली जे करायचं होतं ते आम्ही केलं. तर मलाच वाटतंय फॅन ऑन केला ना, हे असं थोडं डान्स करणार आहे, बघू करते का. कसं वाटतंय, छान आहे ना, घरच्या घरी होममेड. फायनली प्लॅन सक्सेसफुल. आता आमचं वीर काय करतोय काय माहिती. फॅन लाव बाळा, फॅन ऑन केला तर हे बघा ना कसं होतंय. फॅन ऑन केला तर हे डान्स करतंय. छान वाटतंय, पण ते बघा ना. आपलं पूर्ण आणि फायनल डेकोरेशन कंप्लीट झालंय. आणि पण बाळाला औक्षण केलं, तो सीन रेकॉर्ड नाही झाला. खूप मोठा सीन आपला राहिला रेकॉर्ड करायचा, आणि डायरेक्टली बाळाला भरवायला चालू केलं आहे. तर हे असंच होतं की घरामध्ये सर्व कामं आवरून, बाळ सांभाळून, सगळं घरातलं हे करून काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी शूट करायच्या राहून जातात. तर बाळाचं आम्ही औक्षण केलं, पण ते काय शेड पण विसरले आणि मी पण विसरली शूट करण्यासाठी. आणि बाळाला डायरेक्टली अन्नप्राशन करायला चालू केलं आहे. तर ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. आणि खरंच ते शूट करायला लागत होतं, तर काय राहिलं खूप मोठी. तर बाळाला डायरेक्ट मम्मा त्याची भरवते.